अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात चुरशीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली होती। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते। भाजपच्या उमेदवार सानिका आवाडे यांनी 13,977 मते मिळवून महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली कोराने यांचा तब्बल 9,517 मतांनी दारुण पराभव केला। हे मताधिक्य राज्यातील विक्रमी मताधिक्यांपैकी एक ठरले असून सानिका आवाडे यांचा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। त्याचबरोबर कोरोची पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सनी ओवळकर यांनी 4,494 मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद शेट्टी यांचा 887 मतांनी पराभव केला। तर तारदाळ पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या प्रियांका खोबरे यांनी 5,812 मते घेत महाविकास आघाडीच्या अनिता शिंदे यांचा 2,394 मतांनी पराभव केला। या निवडणुकीपूर्वी गेल्या 10 दिवसांपासून प्रचार शिगेला पोहोचला होता। आरोप प्रत्यारोप सभा बैठका तसेच एकमेकांना पाडण्याच्या राजकीय कुरघोड्यांमुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण तापले होते। मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवत मोठ्या उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला। निकाल जाहीर होताच भाजप व सानिका आवाडे समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला। या आनंदोत्सवात माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, किशोरी आवाडे, मोशमी आवाडे, स्वप्नील आवाडे, प्रसाद खोबरे, अजय पाटील, यड्रावकर, भाऊ वाणी, प्रकाश खोबरे, चंद्रकांत चौगुले, प्रवीण खोबरे, इंद्रजित खोबरे, प्रवीण पाटील, भीमराव बन्ने, सूर्यकांत जाधव, वसंत चौगुले, कुमार चौगुले, सूरज चौगुले, बबलू कोळी, सुरेश पोवार, डॉक्टर संदीप खोत, मृत्युंजय पाटील, महेश पाटील, विनायक देसाई, महादेव चोपडे, अशोक गायकवाड, जयप्रकाश भगत, अशोक जाधव, सतीश नरमदे, अरविंद बन्ने, आप्पा पोवार, धनाजी जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निकालामुळे कोरोची मतदारसंघात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात या विजयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।